बघू शकता तुम्ही, हे इंजिनियर आहेत, ते आता एका पार्टचे डिटेल काढतायत. अच्छा. आता हे जर बघताल तर हे पेशंट बेडचे कंट्रोलर आहेत. आता इथे बघू शकता तुम्ही, हे ईव्ही बाईकचे आणि ई रिक्षाचे आणि कारचे चार्जर अच्छा. आहे. इथे बघताल तुम्ही तर काही हे इंडस्ट्रियल ड्राईव्ह आहेत. बघताल तर तुम्ही हा फूट मसाजर आहे. अच्छा. जर बघताल तर हे इम्पोर्टेड कॉफी मशीन आहे तिथं. कॉफी मशीन. कॉफी मशीन. अच्छा. काही हे इव्हेंट मध्ये वापरले जाणारे डिमर आहेत. पुढे बघताल तर सगळे हॉस्पिटलचे मशीन आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तू दुरुस्त करण्यासाठी आज मी आपल्याला वन स्टॉप सोल्युशन घेऊन आलेली आहे. आज मी आपल्याला अशा शॉपमध्ये घेऊन आलेली आहे ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तू रिपेअर केल्या जातात. या ठिकाणी हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या मशिनरी असतील, होम अप्लायन्सेस असतील किंवा इंडस्ट्रियल मशिनरी असतील, या सगळ्या या शॉपमध्ये रिपेअर केल्या जातात. हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी वैशाली, मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या मार्केटचे व्हिडिओ बघितलेले आहेत, खरेदी विक्रीचे व्हिडिओ बघितलेले आहेत, मशिनरीचे व्हिडिओ बघितलेले आहेत. मात्र आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे टोटली डिफरंट असणार आहे. हा आजचा व्हिडिओ सर्व्हिस ओरिएंटेड व्हिडिओ असणार आहे. तर त्यासाठी आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या तापकीर गलीमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स हे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे सर्व्हिस सेंटर बघणार आहोत. तर यांच्याकडे कुठल्या कुठल्या मशिनरी ज्या आहेत त्या रिपेअर करून मिळतात ते आपण शॉपच्या आतमध्ये जाऊयात आणि बघूयात. चला. तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय, हे तापकीर गलीमधलं खूप मोठं शॉप आहे, जुनं शॉप आहे. 25 वर्षाचा यांचा या क्षेत्रामधला अनुभव आहे. आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या इलेक्ट्रॉनिक्सच्या आहेत, इलेक्ट्रिकल आहेत, त्या रिपेअर केल्या जातात. तर आता कुठल्या कुठल्या वस्तू रिपेअर वगैरे केल्या जातात हे इथले जे ओनर आहेत त्यांची भेट घेणार आहोत आणि आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत इथले सचिन सर आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर पहिल्यांदा आमचे जे ऑडियन्स आहेत त्यांना आपल्या शॉपचा डिटेलमध्ये ॲड्रेस सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन राठोड. माझं दुकान कृष्णा इलेक्ट्रिकल्स नावाने तपकीर गल्लीमध्ये आहे. 449 बुधवार पेठ, तपकीर गल्ली. नक्कीच. आणि यांचा नंबर वगैरे आम्ही तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करूच. तर आता आपण पुढे डिटेल माहिती घेऊयात. सर, मला असं विचारायचं आहे की आपलं हे जे सर्व्हिस सेंटर आहे कधीपासूनचं आहे आणि तुम्ही कधीपासून पुणेकरांना सर्व्हिस देता आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या मशिनरी दुरुस्त होतात? हो, माझं दुकान साधारण 25 वर्ष झाले मी सर्व्हिस मध्ये आहे. अच्छा. तर आम्ही होम अप्लायन्सेस, इंडस्ट्रियल वस्तू आणि इम्पोर्टेड अप्लायन्सेस आणि हॉस्पिटलचे मशीन्स आणि स्पेशल पॉवर सप्लाय काही. अच्छा. ईव्ही बाईकचे चार्जर, बर, या सगळ्या गोष्टी आम्ही रिपेअर करतो. ओके. आणि आपल्याकडे काही त्याचे प्रशिक्षण वगैरे काही याचं आहे उपलब्ध? आमच्याकडं पोरांसाठी ट्रेनिंग सुद्धा आहे. ज्यांना शिकून व्यवसाय करायचा असेल तर त्यांनाही आम्ही मदत करतो. 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष असा ट्रेनिंगचा कालावधी आहे. तर आपण पूर्ण डिटेल माहिती पुढे घेऊया एकानंतर एक. पहिल्यांदा यांच्याकडे काय काय दुरुस्त होतं ते आपण पाहूयात. सर सांगा थोडं. माझ्याकडं आता हा स्टीमर आलेला आहे. अच्छा. हा आहे लॉन्ड्रीचा स्टीमर. अच्छा. आणि माझ्याकडे जे काही वस्तू आहेत ते सगळे इंडस्ट्रियल जास्त येतात रिपेअरसाठी. त्यासाठी माझ्याकडे लेबर सुद्धा स्किल लेबर आहे. ओके ओके. 13-14 लेबरचा स्टाफ आहे माझ्याकडं. आणि एक वर्कशॉप सुद्धा आहे, तिथेही आपण जाऊयात पुढे. आता याच्यामध्ये काय दुरुस्ती होते? यामध्ये कॉइलचा प्रॉब्लेम होतो मोस्टली आणि प्रेशर मोटर आहे त्याचा प्रॉब्लेम होतो. काही कॉन्टॅक्टर आहेत, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड आहे, हा सेन्सर असतात. अच्छा. तर नेहमी म्हणजे टोटल दुरुस्ती होते एखाद्या मशिनरीची आपल्याकडे? रिपेअर होतं. अच्छा. हे तर मला वाटतं हे मेन शॉप असल्यामुळे इथं गर्दी भरपूर आहे. भरपूर. आपल्याला आलेल्या वस्तू इथं कलेक्ट करतो आम्ही, इथून कोटेशन देतो. ही हब मोटर आहे. अच्छा. ही ईव्ही बाईकची हब मोटर आहे. अच्छा. हा पॉवर एम्प आहे बाजूलाच. तर हे काही स्पेशल वाइंडिंग आहेत, रिवाइंडिंग वेगवेगळ्या मशीनचे, फॅनचे. पेडिस्टल फॅन आहे. ओके. हा थोडा इम्पोर्टेड आहे पेडिस्टल फॅन. हे रेग्युलर आपले अप्लायन्सेस, सिलिंग फॅन, ब्लोअर. अच्छा. एक्झॉस्ट फॅन, बॉयलर, गीझर, सगळ्या वस्तू आपल्याकडे रिपेअर होतात. हो, सगळ्या वस्तू रिपेअर होतात आपल्याकडे. इन्व्हर्टर. इथे डोमेस्टिक अप्लायन्सेस इथे रिपेअर करतो आम्ही. अच्छा. आणि बाकी वर्कशॉपवर सगळे इंडस्ट्रियल
वस्तू आम्ही तिथे रिपेअर करतो. इथं पण काम सुरू दिसतंय, हे काय सुरू आहे? इथे हे होम अप्लायन्सेसच आहेत. अच्छा. एक इंडक्शन आहे, त्याच्यावर काम चालू आहे. हा सोनीचा होम थिएटर आहे. अच्छा. याच्यावर सुद्धा काम चालू आहे. बर. इथे ईव्ही बाईकचा एक चार्जर आहे. इलेक्ट्रिक चिमणी आहे. अच्छा, चिमणी पण दुरुस्त होते आपल्याकडे? हो, रिपेअर होता ओके ओके. आणि इन्व्हर्टर आहे, ओटीजी आहे, तो प्रेशर पंप वाला 3 फेजचा गीझर आहे. अच्छा. वर हिरो होंडाचा बाईकचा चार्जर आहे. ओके. बॅटरीचा. मला वाटतं अशी कुठलीच वस्तू नाही जी आपल्या सर्व्हिस सेंटर मध्ये दुरुस्त होते. हो मॅडम, आम्ही सगळ्या वस्तू रिपेअर करतो. एलईडी टीव्ही आणि बाकी सगळे इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस रिपेअर होतात. ते तर खराब होत आलेली आहे, एकदम गंज ही सुद्धा चढलाय. रिपेअर होईल. अच्छा. 100% रिपेअर होईल. मला तर वाटतं हे दुरुस्ती होण्याच्या स्टेजला पण नाहीये. लास्ट स्टेजला आहे, टेस्टिंग साठी आहे. अच्छा. हा टच पॅड कुठं रिपेअर सुद्धा होत नव्हता, तो आम्ही बनवला हा. अच्छा. पूर्ण वायरिंग करून टेस्टिंग म्हणजे शेवटच्या स्टेपला गेलेली मशीन जी कुठंच दुरुस्त होत नाही, ते तुमच्याकडे repair दुरुस्त होते. होते. अरे वा, मस्त. आणि काही स्पेशल चार्जर आहेत, ओटीजी आहे, 3 फेजचे गीझर, बॉयलर, सगळ्या वस्तू रिपेअर होत आहेत. आता इथे बघू शकता तुम्ही, इन्व्हर्टर आहेत, वॉटर प्युरिफायर वर काम चालू आहे, काही स्पेशल ड्रिल मशीन आहेत, सगळ्या वस्तू रिपेअर होत आहेत आपल्याकडे. तर फ्रेंड्स, आता आपण यांचं सगळं जे सर्व्हिस सेंटर आहे तापकीर गल्लीमधलं पूर्ण बघितलेलं आहे. काय काय वस्तू कशा कशा दुरुस्त होतात ते बघितलेले आहेत. आता आपण यांचं जे वर्कशॉप आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे दुरुस्ती होते ते बघणार आहोत. चला. आता आपण आपल्या वर्कशॉपवर आलो आहोत. तर आता ही मशीन तुम्ही बघू शकता. ही इम्पोर्टेड कॉफी मशीन आहे. अच्छा. ही मुंबईवरून आलेली आहे. अच्छा. 2-3 ठिकाणी चेक करायला पाठवलेली, पण कुठंच झाली नाही. ही शेवटी आपल्याकडे आलेली आहे. अच्छा. त्यांचे त्याचबरोबर 2 छोटे सुद्धा कॉफी मशीन आलेले आहेत. त्यापैकी एक आम्ही बनवून ठेवलेली. यामध्ये काही पार्ट सुद्धा मिसिंग आहेत. अच्छा. तरी आमचे प्रयत्न चालू आहेत की आम्ही ही मशीन रिपेअर करूनच देऊ. ओके. 6 ते 7 लाख रुपयाची मशीन आहे ही सुद्धा कॉफी मशीन आहे. अच्छा. तर ही ऑलमोस्ट रिपेअर झालेली आहे ही. आता टेस्टिंग घ्यायची आहे फक्त. आता हे तुम्ही बघू शकता, व्हिडिओ डोर फोन आहे. आता प्रत्येक घरात जवळजवळ लोकांच्या असतंच अवेलेबल. तर या गोष्टीला सुद्धा कोणी सर्व्हिस देत नाही, तेही आम्ही रिपेअर करतो. आता हे बघताल तर हे फूड सीलर आहे, जे व्हॅक्यूम काढून आपण खूप त्याची लाईफ वाढवण्यासाठी पॅकिंग करून ठेवलंय की ते फूड थोडं जास्त दिवस राहतं. ही मशीन सुद्धा रिपेअर होते. हे ऑलमोस्ट इम्पोर्टेड मशीन असतात. तर या मशीन सुद्धा आम्ही 1000, 1200, 1500 पर्यंत रिपेअर करून देतो कस्टमर, कमीत कमी खर्चात अगदी. आता ही मशीन बघताल तर ही बिलिंग मशीन आहे. ही भीमाशंकर वरून आलेली आहे. ही मशीन पण कोणी रिपेअर करत नव्हतं, तर ही पण रिपेअर करून ठेवलेली आहे. आउट ऑफ पुण्याच्या लोकांसाठी काय सर्व्हिस आहे? आम्ही प्रयत्न करतो मॅडम, जर मोठी मशीन असेल तर आम्ही फोटो आणि व्हिडिओ मागवतो. जर काही किरकोळ असेल तर माणूस तेवढा स्पेअर घेऊन जाऊन तिथेही सर्व्हिस देतो. किंवा खूपच मेजर काही असेल तर आम्ही एक ट्रान्सपोर्ट वगैरे अवेलेबल करून तिथून मशीन आणतो. पण ऑलमोस्ट तिथंच जागेवर रिपेअर होत आहे. जातो आणि तिथं काम करून येतो, किंवा मी स्वतः सुद्धा जातो. जर काही हॉस्पिटलचे मशीन असतील तिथं मेजर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही स्वतः जातो. तसंच इथं पुढे बघताल तर हा एक्सरे मॉनिटर आहे. हा सीआरटी मॉनिटर आहे. हा बंद झालेला आहे, पण याला सुद्धा सर्व्हिस नाही देत कोणी. आता ती मशीन या मॉनिटर मुळे डॉक्टर लोकांना रिप्लेस करावी लागते. हे सुद्धा आम्ही रिपेअर करून देतो. म्हणजे तेवढा मोठा खर्च लोकांचा वाचतो. म्हणजे हे जवळपास लाखांवरची मशीन असेल. हो, आता 3 लाखाच्या पुढेच मशीन भेटते. तर त्यासाठी फक्त मॉनिटर खराब आहे तर मशीन रिप्लेस करावी लागते. तर याला सुद्धा आम्ही सर्व्हिस देतो. म्हणजे हॉस्पिटलच्या सगळ्या मशिनरी आपण दुरुस्त करता. बरेच प्रकारचे वेगवेगळे बेड्स असतात, ओटी मधले असू दे किंवा मग ऑपरेशनचे असू दे, मॉनिटर असू दे, कॉटरी मशीन, ते पुढे मी तुम्हाला दाखवतोच. व्हेंटिलेटर, एक्सरे मशीन, सगळ्या रिपेअरला येतात. हॉस्पिटल रिलेटेड सगळ्या इन्स्ट्रुमेंट ज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही दुरुस्त करता. म्हणजे डॉक्टर लोक पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. कॉन्टॅक्ट करतात. तर आता हे बघताल तर हे बऱ्याच ठिकाणी मॉलवर किंवा कुठेही गेटमध्ये मेटल डिटेक्टर आहेत. हे 2-2.5 हजार पासून अवेलेबल असतात. आणि काही खूप महागाचे सुद्धा असतात. तर सगळ्या टाईपचे आपल्याकडे रिपेअर होतात, अगदी किरकोळ रेट मध्ये. आता हे बघताल तर एक पेशंट वॉर्मर आहे. तर हा सुद्धा रिपेअरला आला होता. हा थोडासा डिस्कंटिन्यू झालेला मॉडेल आहे.
याला सुद्धा सर्व्हिस देत नव्हतं कोणी, तर आता आपण हे रिपेअर करून ठेवलेलं आहे. ओके. जुन्या मॉडेल साठी बऱ्याचशा त्याच्यामध्ये रिपेअरिंगच्या वस्तू ज्या वापरल्या जातात त्या मिळत नाहीत, मग त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी मॅडम आपलं भोसरीमध्ये मोठं गोडाऊन आहे. अच्छा. आम्ही बऱ्याच वस्तू घेऊन ठेवलेल्या आहेत. बरोबर. त्यातून ओरिजिनल पार्ट आम्ही अवेलेबल करतो किंवा नेहमी घेतच असतो. इलेक्ट्रॉनिक्सच्या काही वस्तू म्हणजे तुमच्याकडे त्या वस्तू अवेलेबल असतात. हो, त्यामुळे आम्ही असे जुने जे काम आहेत ते सुद्धा करू शकतो. अच्छा. म्हणजे कितीही जुनी मशीन असली तरी तुमच्याकडे रिपेअरला आम्ही देऊ शकतो. होऊ शकते. आता इथं बघताल तुम्ही बरेच मदरबोर्ड पडलेले आहेत, तर हे ऑड आहेत, हे आम्ही घेऊन ठेवलेले आहेत. अच्छा. अशा वस्तू जर घेऊन ठेवले तर याचे जे काही आयसी आहेत किंवा प्रोसेसर आहेत, पुढे कुठल्याही मशीन साठी वापरता प्रोग्राम असतात, हे परत कुठं भेटत नाही, तर या वस्तू आमच्याकडे अवेलेबल असतात. त्यामुळं काम करायचा एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. राईट. आता हे बघताल तर हे आता हँड ड्रायर आहेत, हे छोटे आहेत. इंडस्ट्रीयल मोठे सुद्धा हँड ड्रायर आपल्याकडे रिपेअर होत आहेत. अच्छा. तर हे सुद्धा प्रत्येक मॉल मध्ये, बाथरूम मध्ये कुठेही लोक लावतात. इथे जर पुढे बघताल तर ही आपली नोटा मोजायची मशीन आहे, खाली इन्व्हर्टर आहे आणि तो सेम परत सीआरटी मॉनिटर आहे. आणि हे जर बघताल तर हे स्टीमर आहे, जे लॉन्ड्री मध्ये वगैरे वापरतायत. हा छोटा आहे. हा जो मसाजर आहे याच्यामध्ये आता मोटर बघितली तर एक व्हर्टिकल मोटर आहे आणि अगदी आर्मेचर छोटा आहे. हा रिवाइंडिंग करण्यासाठी थोडं क्रिटिकल जॉब आहे. अच्छा. याला टाइम लागतं थोडं, पण आम्ही करूनच देतो. अच्छा. साधारण आपल्याकडे किती दिवसामध्ये रिपेअर होते मशीन, असं काय? रेग्युलर कोणतीही वस्तू आली तर हा, तर फॉल्ट वर डिपेंड असतं. सेम डे द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. हॉस्पिटलचे जे मशीन असतील ते 1 ते 2 दिवसात मॅक्सिमम देऊन टाकतो आम्ही. आणि आता ही जर बघताल तर ही इम्पोर्टेड कॉफी मशीन आहे. अच्छा. याचा बोर्ड खराब होता. प्रोफेशनल आहे. हा, तर हा बोर्ड अवेलेबल सुद्धा होत नव्हता. याला आम्ही अल्ट्रेशन करून सेम बनवला जसा ओरिजिनल होता, तेही अगदी कमी कॉस्ट मध्ये. हे 3 ठिकाणी जाऊन परत आलेलं, तरी ते आम्ही बनवून ठेवलेलं. अच्छा. साधारण काय कॉस्ट जाते मग दुरुस्तीची? हे फक्त 1800 रुपये मध्ये बनवलेलं आहे मॅडम. आणि जर त्याचा बोर्ड अवेलेबल झाला असता तर 3,500-4 हजार रुपयाला तो बोर्ड अवेलेबल झाला असता. तर आणि मशीनची किती किंमत असते मग? हे साधारण एक 28 ते 30 हजार रुपयाची मशीन आहे. बरं. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही ती मशीन पुन्हा चालू करता? हो, अगदी कमी पैशामध्ये. आता ही मशीन, ही पण कॉफी मशीन आहे, याच्यावर काम चालू आहे. याचा बोर्ड आम्ही बनवतोय सध्या. अच्छा. म्हणजे हॉटेल लाईन मधल्या सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल वस्तू, मध्ये तुमचा पिझ्झा ओव्हन असो किंवा टोस्टर, ग्रिलर, डीप फ्रायर किंवा काहीही असो, सगळ्या वस्तू आपल्याकडे रिपेअर होतात. आणि आता पिझ्झा ओव्हन ऍडव्हान्स सुद्धा आलेले आहेत, प्रोग्राम बेस. आता जी फूड चेन आहे, म्हणजे जसं की CCD वगैरे, त्यांचे प्रोग्राम बेस असतात सगळे इक्विपमेंट. राईट. मला तेच म्हणायचं, तुम्ही 30 वर्षापासून या क्षेत्रात काम करता. सगळ्या तुम्ही जुन्या वस्तू ज्या आहेत, ज्या आता पुढे टेक्निक काय म्हणतात ते, टेक्निक चेंज होत जाते, टेक्नॉलॉजी चेंज होते, तर मग त्याच्यामध्ये रिपेअरिंग तुम्ही करू शकता, जे नवीन टेक्नॉलॉजीचे आलेले आहेत. नेहमी आम्हाला सुद्धा अपग्रेड व्हावंच लागतं, आम्हाला शिकतच राहावं लागतं. तर त्याशिवाय नाही तर टेक्नॉलॉजी बदलली, आपलं काम बंद होऊ शकतं. तर ते इलेक्ट्रॉनिक बेस आलं तरी आम्ही ते करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता इथून पुढे बघताल तर हे डिफिब्रिलेटर आहे. म्हणजे पेशंट जेव्हा शेवटच्या स्टेजला असतो, जेव्हा तुम्ही हे बघू शकता, कुठेही मूवी मध्ये वगैरे बघितलं असेल तुम्ही, हे शॉक डिलिव्हर करण्यासाठी पेशंटच्या चेस्टवर असं डिलिव्हर करतात. आता हे शॉक डिलिव्हर होत नाही म्हणून आलेलं आहे. हा मी रिपेअर करतोय. अच्छा. कुठल्या हॉस्पिटलचं आहे हे? सोलापूर वरून आलेलं आहे, एका इंजिनियरने दिलेलं आहे. त्यामुळे हॉस्पिटलचे डिटेल आपल्याकडे नसतात. मी इंजिनियरला कोट करतो आणि तो पुढे डॉक्टरला. ओके. आणि ही मशीन तर मुंबईवरून आलेली आहे. तर याचं काम झालेलं आहे. याचा पॉवर बोर्ड मध्ये प्रॉब्लेम होता, हा मी अगदी कमी रेट मध्ये, म्हणजे 1200-1300 रुपये मध्येच रिपेअर करून दिलेला आहे. तर ही 3-3.5 लाख रुपयाची मशीन असते कमीत कमी. जसा खर्च असतो तेवढेच आपण पैसे घेतो, 1300 रुपये त्यामुळे लांबून काम येतं. आणि हे जे आहे ते हे चेसर आहे, म्हणजे जे इव्हेंट मध्ये वगैरे लाईट, खूप जास्त लाईट लावतात, त्यासाठी असे मशीन वापरले जातात. ही सुद्धा मशीन आपल्याकडं प्रत्येक टाईपचे इव्हेंट मधले सगळे मशीन रिपेअर होतात. हे सिरिंज पंप आहे, ऑटोमॅटिक. पेशंटला जे सलाईन मध्ये इंजेक्शन वेळोवेळी प्रोग्राम असतं, ते त्या वेळेत इंजेक्शन
पेशंटला जातं. अच्छा. ही मशीन डेड आहे, याच्या पॉवर सप्लायवर काम चालू आहे. बरं. अगदी ही मशीन सुद्धा आम्ही 1000-1500 मध्येच रिपेअर करून देणार आहोत. ओके. तर पुढे बघताल तर ही क्वार्टरी मशीन आहे. याच्यामध्ये काय गंमत, आता कंपनीने पार्टचे नंबर सुद्धा ठेवलेले नाहीत. बरं. तर या केसमध्ये आम्हाला थोडं स्टडी करून थोडा टाइम लागतो, पण याला सुद्धा आम्ही रिपेअर करून देऊ शकतो. ओके, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला. याचे पार्ट आता अवेलेबल होणारच नाही किंवा नंबर नाहीये, त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे डॉक्टर आहात. हो हो. राईट. असं म्हणलं तरी हरकत नाही. राईट राईट. बघू शकता तुम्ही, माझे जे इंजिनियर आहेत ते आता एका पार्टचे डिटेल काढतायत. स्क्रीन मध्ये बघताल तर बघा, झूम करून हा पार्ट आहे एवढा छोटा. एक मिनिट, इकडे बघू शकता तुम्ही, पार्टवर नंबर सुद्धा दिसत नाही, त्यामुळं या मायक्रोस्कोपचा यूज करून काही पिन डिटेल्स किंवा मग थ्रू होल, म्हणजे अशा प्रकारे चेकिंग करतात. हो हो हो. ओके, बारीक सारी गोष्टी लक्षात येतात. बऱ्याच वेळा पूर्ण बोर्ड जळालेला असतो, तरी शेवटपर्यंत आम्ही त्याचे प्रयत्न करत असतो त्याला चालू करून द्यायचाच. तर ऍडव्हान्स मशीन्स आहेत आणि स्पेशल सोल्डर गन आहेत आमच्याकडं, त्यामुळं थोडंसं इझी होतं रिपेअरिंग. आणि पुढे बघताल तर ही IFT मशीन आहे, ही पण पेशंटला स्किन ट्रीटमेंट साठी कामाला येते. ही मशीन पण बरेच दिवस 2 ठिकाणी पडून होती, त्यांच्याकडून नाही झाली, तर आपल्याकडे आलेलं आहे. याचं टचपॅड बनवायचं काम चालू आहे. टचपॅड भेटत नाही, याचं डिस्कंटिन्यू केलेलं आहे मॉडेल कंपनीने, तर हे सुद्धा आम्ही बनवून देणारच. आणि आता हे जर बघताल तर हे पेशंट बेडचे कंट्रोलर आहेत, आणि हे सुद्धा एका हॉस्पिटलचे 4 बेड पडून होते गेले 2 वर्ष. कंपनीने सांगितलं होतं की हे होणार नाही, तरी आम्ही ते काम घेतलं आणि 20-22 दिवसात 4ही बेड मी वेगळा कंट्रोलर बनवून चालू करून दिलेले. तर त्याचे हे रिमोट माझ्याकडे राहिले आणि मी काही रिमोट बनवून दिलेले आहेत नवीन. आता हे जे 4 बेड होते, कंपनीने सांगितलं होतं की 4ही बेड तुम्हाला नवीन घ्यावे लागतील. अराउंड 3-3.5 लाखाचा एक बेड असतो. तर ते 4 बेड म्हणजे ते साधारण 12-13 लाख रुपयाचा खर्च होता. तर ते मी फक्त 34,000 मध्ये 4ही बेड रेडी करून दिले माझे कंट्रोलर. आणि ते आता इझी रिपेअर होईल, म्हणजे माझ्याकडे आलं तरी आणि दुसरीकडे गेलं तरी कोणीही सहज रिपेअर करू शकतो. आणि हे जे बघताल तर ही एक रोबोटिक मशीनचं कंट्रोलर आहे. तर हे स्पेशल मेट्रो साठी वापरलं जातं. हे मेट्रो ट्रेन साठी. हो, ते सुद्धा काम आपल्याकडे येतं. हो, म्हणजे ऑल टाइप्स तुम्ही मशिनरी रिपेअर करू शकता. हो हो मॅडम. तर हे स्पेशल पॉवर सप्लाय आहे. हे मोठ्या मोठ्या मशीनचे, म्हणजे जे 20-25 लाखाच्या CNC मशीन असतात किंवा 2-3 करोड रुपयाच्या मशीन असतात, त्यांचे हे पॉवर सप्लाय आहे. पॉवर सप्लाय आहे. हे कंपनी रिप्लेस करते पीस टू पीस. आम्ही हे सुद्धा रिपेअर करतो. आणि ते सुद्धा 3-4-5 हजाराच्या आत आम्ही रिपेअर करून देतो. अच्छा, म्हणजे आम्ही योग्य ठिकाणी आलो व्हिडिओ करण्यासाठी, कारण आमच्या ऑडियन्सला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल, तर त्यांच्याकडे काही अशा गोष्टी असतील त्या मशीन चालू होती. सो तुम्हाला जर अशा काही वस्तू दुरुस्त करायच्या असतील, रिपेअर करायच्या असतील, ज्या तुम्ही फेकून द्यायचा विचार करताय, तर तुम्ही तसं न करता तुम्ही कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स या शॉपमध्ये या, तापकीर गल्लीमध्ये. त्यांचा मी ॲड्रेस नंबर प्रोव्हाइड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, इथे या. हा एक पॉवर सप्लाय बघू शकता तुम्ही. हा जर्मन मेक आहे. आता कंपनीचे डिटेल मी नाही सांगत, पण या पॉवर सप्लायची किंमत 1,10,000 रुपये. हा पॉवर सप्लाय मी रिपेअर करायचा प्रयत्न केला, पण याचे काही स्पेशल कंपोनंट आहेत जे कुठंच अवेलेबल झाले नाही. तर त्या हॉस्पिटलचे 8 OT बंद होते. हे OT लाईटचे पॉवर सप्लाय आहेत. तर 1,10,000 प्लस चार्जेस बाकीचे, इम्पोर्ट चार्जेस, हे पकडून 1,25,000च्या पुढे, 1,25,000च्या पुढे याची कॉस्ट जात होती. तर मी अगदी 1,800 रुपये मध्ये बनवून दिलेले. सगळे OT त्यांचे आज चालू आहेत, बरेच वर्ष झाले. आणि हे सगळे तुम्ही स्पेशल पॉवर सप्लाय बघितले. आता हे तर काम होतच आपल्याकडं. आणि घरगुती किंवा जिम मध्ये जे ट्रेडमिल असतात, त्याच्या प्रत्येक टाईपचे पॉवर सप्लाय आणि कंट्रोलर आपण रिपेअर करतो. आणि इथे बघताल तर आता काही बंगल्यामध्ये किंवा याच्या हॉटेल्स मध्ये स्टीम बाथ असतात, तर त्याचा हा कंट्रोलर आहे. हा सुद्धा खूप महाग आहे. हा डायरेक्ट चायनावरून येतो आणि प्रत्येक वेळेस यामध्ये काही ना काही चेंज होत असतं. तर एक कंपनी आहे, ती माझ्याकडेच रिपेअरला देते. टेक्नॉलॉजी चेंज असते. हा, तर आता हा जो आहे पार्ट,
हा आम्ही रिपेअर करून देतो त्या कंपनीला. तर नाही तर त्यांना हा पूर्ण कंट्रोलर रिप्लेस करणं ऑप्शन होतं. अच्छा. तर आता आम्ही हे रिपेअर करून देतोय त्यांना. साधारण 3,500-3,800 पर्यंत वगैरे आम्ही रिपेअर करून देतो. नाहीतर 1.5 लाख रुपयाचा हा पूर्ण सेट आहे, तो मागवावा लागतो त्यांना. हो. आणि तिथे परत त्या बंगल्यात किंवा त्या ठिकाणी अल्ट्रेशन सुद्धा बरंच करावं लागतं. तर असे आमचे इंजिनियर इथं काम करत असतात वर्कशॉप मध्ये. आणि जर इकडे बघताल तुम्ही, आता माझ्या हातामध्ये एक कंट्रोलर आहे. हा टॉवर क्रेन बघितली असेल तुम्ही, मोठ्या मोठ्या साईट वर जिकडे कन्स्ट्रक्शन होतं, मोठे टॉवर क्रेन, त्याचा हा कंट्रोलर आहे. आता कंपनी मोठी कंपनी असते ती फक्त हा रिप्लेस करते ती पण, आणि हा कंट्रोलर आता आम्ही रिपेअर करून देणार. अच्छा, मधले एक्सचेंजचे काम सुद्धा तुम्ही हे करता? हो हो, हे सुद्धा. मग त्यांचा मोठा खर्च वाचतो आणि बॅकअपला एक वस्तू सुद्धा राहते. इथे बघताल तुम्ही तर काही हे इंडस्ट्रियल ड्राईव्ह आहेत, म्हणजे जे लिफ्ट मध्ये वापरले जातात. काही स्पेशल मशीन असतात, सीएनसी मशीन असतात. मोटराईज जिथं कंट्रोलर असतं तिथं हे सगळे स्पेशल ड्राईव्ह असतात. हे सुद्धा आपल्याकडे रिपेअर होतं. बऱ्याच वेळा काही स्पेअरचा प्रॉब्लेम झाला तरच आपल्याकडे काम होत नाही, पण अल्ट्रेशन करून आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक वस्तू रिपेअर करून द्यायचाच प्रयत्न करतो. चुकून जर काही स्पेअर अवेलेबल होत नसेल त्या केसमध्येच आम्हाला वस्तू परत द्यावी लागते. त्याचेही आम्ही चार्जेस घेत नाही, कोणताही टेस्टिंग चार्ज घेत नाही किंवा कोणत्या स्पेअरचे पैसे घेत नाही. ऍडव्हान्स घेतलेला असेल तर तोही त्यांना परत देऊन टाकतो. आता इथे बघू शकता तुम्ही, हे ईव्ही बाईकचे आणि ई रिक्षाचे आणि कारचे चार्जर आहेत. हा, आणि दरवर्षी किंवा दर 2-3 वर्षात कंपनी चेंज करत असते त्याच्या सॉकेट मध्ये किंवा एम्पियर व्होल्टेज मध्ये. पण वस्तू तीच असते, पण डिस्कंटिन्यू केल्यामुळे कस्टमरचा मोठा खर्च होतो. बरोबर. आणि त्याला परत नवीन चार्जर विकत घ्यावा लागतो. तेही आम्ही रिपेअर करून देतो. त्यामुळं कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स या सर्व्हिस सेंटरमध्ये खूप साऱ्या मशिनरी इथे दुरुस्तीसाठी आलेल्या पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी खूप छान अशा मशिनरी व्यवस्थित दुरुस्त करून दिलेल्या जातात. जर तुमच्याकडे अशा काही मशिनरी असतील ज्या पडून आहेत पण त्या कुठेही दुरुस्त होत नाहीत, तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही यांच्याकडे तुमची मशिनरी रिपेअरिंगसाठी देऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्यासोबत इतरांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण. तोपर्यंत नमस्कार.